आणि कसला मराठीचा मुद्दा आता घेत आहे? मराठी भाषेचा तर अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि अभिजात दर्जा मराठी भाषेचा मोदीजींनी दिला ना, आमचा सन्मान केला ना, मराठी भाषेचा सन्मान केला ना. पण ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पहिलीपासूनचा हिंदीचा मुद्दा स्वीकारला, तो उद्धव ठाकरे उद्याच्या जल्लोषामध्ये कसा असू शकतो? ही नोटंकी कशासाठी चालली? राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट असते, त्या बिचाऱ्यांचा ओटात एक पटात एक काय नाही. पण हा माणूस उद्धव ठाकरे अक्षरशः महत्वाकांक्षा. शिवसेना प्रमुख कधी आमदार झाले नाहीत, कधी मुख्यमंत्री झाले नाहीत, कधी लोकसभेचे अध्यक्ष झाले नाहीत. शिवसेना प्रमुख गेल्या यांनी सुरुवात करून टाकली लगेच. आमदार पण झाले, मुख्यमंत्री पण झाले, स्वतः मुख्यमंत्री, मुलाला पण कॅबिनेट करून टाकला. रामदास कदम, दिवाकर रावते आउट बाहेर. असा पक्ष चालतो काय हो? असा पक्ष चालतो? हे मराठी माणसाचं हित साधलं उद्धव ठाकरेंनी. आणि म्हणून मराठी माणसाच्या मुळावरती उठलेला हा उद्धव ठाकरे उद्याच्या जल्लोषामध्ये कसा असू शकतो? ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना हिंदीचा प्रस्ताव स्वीकारला, ते उद्धव ठाकरे उद्याच्या जल्लोषामध्ये कसे असू शकतात? मला मनसेबाबत काय बोलायचं नाही, मला राज ठाकरेंच्या बाबत काय बोलायचं नाही. फक्त राजसाहेबांनी एवढं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रासाठी निर्णय घेतोय, महाराष्ट्रासाठी. उद्धव ठाकरेंना घेऊन ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, अगदी शेवटी राजसाहेब आठवा ते दिवस तुम्ही कंटाळून हा देश सोडायला निघाला होतात. आम्ही तुम्हाला थांबवलं, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला थांबवलं. आठवा ते दिवस. नाही, तो कुठला दिवस होता बाई? कधीचा तो होता? युवा सेनेचं नेतृत्व त्यावेळेला राजसाहेबांकडे होतं. पण काय व्हायचं तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे एक एक माणूस पाठवायचे राजसाहेबांच्या घरी, त्यांचा माणूस खास. आणि मग त्यांनी येऊन बघायचं कोण 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 राजसाहेबांना बसलेत. जेवढे लोक राजसाहेबांना बसलेत त्यांचा पत्ता कट, त्यांची पदं कट, त्यांना पुन्हा सन्मान नाही, त्यांना पुन्हा पदं नाहीत. कंटाळले राजसाहेब, शेवटी कंटाळले. म्हणजे इतक्या आतल्या गाठीचे उद्धव ठाकरे आहेत ना, एखाद्याला कसा संपवायचा, रामदास कदमला कसा संपवायचा, हे त्यांच्याकडनं त्यांनी प्रयत्न केले ना शेवटपर्यंत. मनोज जोशींना कसा संपवायचा, उतरणं सेटच्या खाली. नवलकरांना कसा संपवायचा, त्यांची मुलगी सांगेल ना. ढाकेंना कसा संपवायचा, 5 तास उभा करून ठेवलं ना बसल्या बांगल्याच्या बाहेर. गजाभाऊंना कसं संपवायचा, 2.5 तास बसले बाजूला, पण ढुंकून बघितलं नाही. ते अजितदादा हसायला लागले. एकनाथ शिंदेला कसा संपवायचा, तर 2-4 चिल्ला पिल्लांना घेऊन ऑफिसमध्ये बसायचा आणि बाहेर 5 तास उभा करून ठेवला एकनाथ शिंदेला. गेला एकनाथ शिंदे, स्वाभिमानी मगड आहे तो. हे काम उद्धव ठाकरेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.